त्यामुळे जर मॅच पाहत असाल आपण तर देसाई संघ तर आपण कमीत कमी 3 वाजेपर्यंत इथे रिपोर्टिंग करा. 3 ते 3:30 पर्यंत सामना सुरू होतोय. क्वार्टर फायनलची मॅच. पंचांचा सिग्नल येतो आपल्याला. लेट्स प्ले. ओ पहिला चेंडू कॉडब्यांचा अपील केलं जात आहे. पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट. अतुल पाटील इथे बाद होतोय. बिग विकेट. साबे संघ घरच्या मैदानावर खेळतोय त्यामुळे त्यांना माहिती इथे कशा प्रकारची गोलंदाजी करायची. बिग विकेट. अतुल पाटील डक वरती बाद होतोय. नवीन बॅटर तो मनोज येतोय. नाही पतंगवाले जरा बघा तुम्ही खाली उतरा पतंग अन्यथा तिथे आमचे स्वयंसेवक आले. पडदा 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 स्क्रीनचा पडदा. स्क्रीन बघा स्क्रीन. जर नाही तर जग खेळतात म्हणजे त्यांचं लक्ष आलं लगेच आलं आपलं गेले तिथे. सामना सुरू करायचा आहे. पहिला गडी बाद झालाय. 0 वरती 1 बाद झालाय. ओ हुक करायचं होता. लिडिंग येते. झेलची शक्यता आहे. अजून एक विकेट मिळाला असता. क्षेत्ररक्षक थांबले. शॉर्टलेग रिजन मध्ये चेंडूला फीड केलं तर 2 धाव मिनिट आहेत. मनोजला खातं उघडलं तर मनोजचं खातं उघडलं तर संघाचं. धाव संख्या 2. P1 चं षटक सुरू आहे. एकच पॉवर प्ले असणार आहे. प्रमोद गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय प्रमोद. ओ डान्सी डाऊनच्या मध्ये चेंडू हवेमध्ये. हो 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 कार्बन कमाल कॅच. एका हातामध्ये जणू काही चेंडू चिटकलाय. फुलाजी या आधी झेल सुटला आणि नंतरच्या पुढच्या चेंडू ते विकेट मिळाला. अजून एक बिग विकेट. महत्वाचा बॅटर बाद झालाय. मनोज बाद झालाय. नवीन बॅटर तर प्रकाश. प्रमोद प्रकाश नाईक आलाय. चला जरा आमची मॅनेजमेंट कमिटी जा आणि ती स्क्रीन सरळ करा लवकर फास्ट. प्रमोद गोलंदाजी मार्क वाशकला. प्रकाश ओ कॉटन बॉलची संधी होती. फटका खूप चांगला होता. मिड ऑफर चेंडू चाललाय लॉंग ऑफला. एकच धाव. धाव संख्या धावफलकाती 3 धावा आपण पाहू शकतो. 2 बॅटर बाद झालेत. बाद झालेल्या बॅटर मध्ये आपण अतुलला पाहू शकता. मनोजला पाहू शकता. प्रकाश आणि प्रमोद या जोडीला आता चांगला खेळ करावा लागेल. इथून 40-45 धावा करण्यासाठी ह्या भागीदारी करणे फार गरजेचे. प्रमोद ऑन साइडला लॉफ केला. यावेळेला चेंडू चाललाय पण तर मिडविकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या धावफलकाती 5 धावा आपण धावफलकाती पाहू शकता. 5 धावा धावफलकाती लागल्यात. प्रमोद गोलंदाजी मार्कवर. एक प्रमोद मडवील आपण पाहू शकता. ओ बाकपट जाऊन कट करतो. झेल ड्रॉप होतोय. ज्याप्रमाणे रिएक्शन आहे गोलंदाजाचं स्वतः कीपर देखील नाराज होतोय. 1 ने धाव संख्या वाढते. धाव संख्या धावफल करते आपण पाहू शकता. 6 धावा धावफलकाती लागल्यात. पहिलं षटक संपलंय. 6 धावा आल्या धावफलकाती. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. सचिन पाटील बघा रेग्युलरचे खेळाडू 40 प्लसच्या खेळाडूंना सपोर्ट करत आहेत. कारण उद्यापासून आवडतं साबे चषक देखील होणार आहे. जीवदानी क्रिकेट संघ साबे अजित साबे चषक रेग्युलरची स्पर्धा
16 संघ इन ऍक्शन मध्ये बघायला मिळेल. 18 आणि 19 तारखेला ती स्पर्धा आहे. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. गोलंदाजी मार्कवर अंकुश येतोय. अंकुश मडवीला आपण पाहू शकता. एक चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा. रेग्युलर क्रिकेट देखील प्रचंड प्रमाणात खेळला. त्यानंतर 40+ माध्यमातून पुन्हा एकदा मैदानात आला आहे. अशोक पाटील दिवा विभाग म्हटलं तर आता बिल्डिंगी देखील तेवढ्याच बघायला मिळतात. चाळी देखील तेवढ्याच प्रमाणात बघायला मिळतात. पहिला चाळी मग त्याचं रूपांतर बिल्डिंग. अंकुश गोलंदाजी मार्कवास टाकला. प्रमोद चांगली बॅटिंग करतो. आता इथून त्याला एक इनिंग सेटअप करावे लागणार आहे. एक इनिंग बिल्डअप करावे लागणार आहे. त्याला कमीत कमी 40 ते 45 धावा इथून कराव्या लागणार आहेत संघाला. प्रमोद स्ट्रायकेला गोलंदाजी मार्कवर अंकुश. खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता. यावेळेला बॅटची अतली कडा घेतोय चेंडू. जोपर्यंत बॅकवर्ड पॉइंटला फील्ड होतो. 1 धाव मिळते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 7 धावा. 7 धावा धावफल कधी लागल्यात. चांगला चेंडू द स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं यावेळेला. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 8 धावा धावफल कधी लागल्यात. अंकुश तो प्रमोद. हा चेंडू यावेळेला पंच पाहतायत. तुमच्या भरपूर आपण आता बाहेर वाईट चिकून करतायत. असं का 9. कमलाकर देखील बघा भोजनाचा आनंद घेतला. प्रसन्नता दिसते चेहऱ्यावरती. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. प्रमोद तुमच्यासाठी पारितोषिक आले. प्रमोद मडवी प्रदीप याच्याकडून एका षटकाला 1000 धावा झाल्या. धावफल कती 9. 10 सॉरी 10 धावा. एक काउंट करायची राहिली होती आपण तर वाईटची. 10 धावा. अंकुश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला प्रकाश. बॅकफुट गेला. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका बघायला मिळालाय. चेंडू चालला यावेळेला सीमा रेषा पार. चौकार. खूप चांगला फटका होता. प्रकाशकडे हे फटके ना तो आवडीने खेळत असतो. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू टाकला की बॉडीचा वेट ट्रान्सफर करतो. बॅकफुटवर जातो आणि स्क्वेअर कटचा लाजवाब फटका बघायला मिळाला. प्रेक्षणीय फटका बघायला मिळालाय. प्रकाश नाईक संघाचा एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. प्रदीप दिवाचे जे खेळाडू आहेत त्यांच्याकडून एका षटकाराला प्रमोदला 1000 रुपये. हे मित्रत्वाचं नातं जपलं जातं. पहिल्या सामन्यात काय गोलंदाजी केली आपण. हरिदासने, राजेशने, 2 बंधूंनी, शेलार बंधूंनी. अंकुश पुण्याचा पूल केला यावेळेला. फटका चांगला आहे. धावा देखील चांगल्या मिळतील. 1 बाउंड चेंडू सीमारच्या पार. चौकार. प्रकाश आता लय मध्ये आला आणि खूप लय मध्ये येऊन लय भारी बॅटिंग करतो. नाही अजून प्रकाशला आपण तर बऱ्याच सामन्यामध्ये ना लय सापडत नव्हती. अंदाज मिळत नव्हता. बॅटिंग होत नव्हती पण आता बॅटिंग होते. अंकुश गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड द गड्डा मारा करतोय. फुल टॉस आहे. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. मिड ऑफ वरून चेंडू चाललाय. लॉंग ऑफला 1 धाव कंप्लीट केली. 2 होतात का पाहायचं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या दाखल करते आपण पाहू शकता 20. पाण्याची मागणी केली बघा. चला पाणी घेऊन जायचं लवकर जरा. आमचे ड्रिंक्स मेकर आशिष त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करू. जाऊया डीजे मास्टर त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया. जे
तर दिव्या गावच्या आपण प्रदीप यांचा सत्कार देखील केला जातो मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून. प्रदीप या आपला सत्काराचा आपण स्वीकार करायचा आहे. संदीप भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू. संदीप भोईर यांच्या शुभ हस्ते प्रदीपचा आपण सन्मान करतोय. डीपी खूप खूप धन्यवाद. अतिथी देव भव. प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान व्यासपीठावर आपण देवाप्रमाणे केला जातोय. महाराष्ट्र म्हटलं तर अशोक पाटील संतांची भूमी, महाराष्ट्र म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आणि या भूमीवर आपला आदरपूर्वक असा सन्मान केला जातोय. दहा फलकाची 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 20 धावा. एका षटकाराला आपण तर 2000 रुपये. नाही, प्रदीपने सांगितले, डीपीने सांगितले की आता मोठी गरज आहे षटकाराची. हा प्रमोदलाच फक्त प्रमोद. प्रमोद मडवीसाठी बघा पारितोषिक आहे प्रदीप यांच्याकडून. एका षटकाला 2000. गोलंदाजी मार्कवर कोण येतं पाहिजे आता साबे संघाच्या माध्यमातून. प्रदीप आलाय. प्रदीप भोईर. चला जरा फास्ट घ्यायचंय. लॉफ केला या वेळेला. चेंडू चाला वाईडिश लॉंगरला वेगाने क्षेत्ररक्षक येतो मिडविकेटरला चेंडूला फीड करतोय. काय घडतंय मैदानावर. 2 खेळाडू बॅटिंग करतात. विनोद पाटील 9 जण आवाज देत आहेत. 21 धाव. प्रकाश टायकेनला. प्रदीप गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द गंडा मारा करतोय. स्ट्रायकेला प्रकाशला आपण पाहू शकता. ओ चांगला चेंडू यावेळेला पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. पहिल्या चेंडूच्या पेक्षा हा चेंडू खूप चांगला होता. गती देखील होती. वेगाने इम्प्रेस केले. प्रदीप तो प्रकाश फुलटॉस उडवला. यावेळेला झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. काय मैदानावर चाललंय. जिथे 2 धावा तिथे एकच घेतल्यात आहे. मगाशी प्रकाशनी थांबवला तर प्रमोदनी सांगितले तू थांब मला स्ट्राईक घेऊ दे. 22 धावा. नाही अशोक पाटील कंपल्सरी चेसिंग घेत नाही. ह्या धावा फार महागात पडतात. प्रदीप तो प्रमोद राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. काळन देखील या स्पर्धेला शुभेच्छा देत. खूप खूप धन्यवाद नितीन काळन. फुलटॉस ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे. कॅप पडली पण चेंडूला मात्र गेलाय. चेंडू सीमारेषा पार. धाव संख्या 10 फुलकर त्यामुळे पाहू शकता यावेळेला वेगाने वाढते. अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहे. तब्बल 28 धावा. नाही गणेश आहेत. फटक्याच्या जणू काय चटके लागले टोपीला त्यांच्या. टोपी खाली पडली. चेंडू सीमारेषा पार. 26 धावा. 26 धावा धावफलकातील लागले आहेत. प्रदीपचं हे षटक थोडंसं महागडं होतंय. प्रमोद 28 सॉरी 28 धावा. आज चेंडू यावेळेला लाईन पाहावी लागणार. 29 धावा धावफलकात आपण पाहू शकता. 29 धावा. धावा झाले तर त्यामध्ये आपण एक ऍड करू. 29 झालेत आता. घाबरू नका संजयचे बंधुराज आम्ही ऍड करतो. पूल केला यावेळेला. षटकार येतोय का पाहायचंय आणि 2000चा कॅश प्राइज देखील मिळणार आहे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू मिळाला आणि त्याला पाठवून दिलाय. प्रदीप यांच्याकडून 2000चा कॅश प्राइज मिळेल. 35 धावा दाखल करते. या षटकात 15 धावा आल्या आहेत.
कुठेतरी प्रदीपचं षटक महागडं राहिलं. अंतिम षटक आता कोण घेऊन पाहिजे. फुलाजीने जबरदस्त झेल पकडलाय. चला टॉस साठी यायचं बेतोडीचे कॅप्टन कटेचे कॅप्टन. पुणे एक चांगली फाईट बघायला मिळेल. फुलाजी आलेत. पहिल्या मॅच मध्ये फुलाजीने खूप चांगली गोलंदाजी केली होती. जरा मंडपवाले दादा आमच्या समोरच्या कक्षामध्ये यायचे. पूल केलाय डाऊन ग्राउंडच्या मध्ये चेंडू चालला. यावेळेला आपण तर डीप स्क्वेअर लागला. मिस स्पीड झाली. 2 धाव इथून कंप्लीट केले जात आहेत. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. दादा 2 तर पूर्ण होऊ दे. बॅटिंग करतात त्यांचे कुठेतरी मनोबल तुम्ही खचीकरण करता. मी कॉन्सन्ट्रेशन जाते त्यांचं. मैदानावर काहीतरी घडलंय. मैदानावर काहीतरी घडलंय. अशोक पाटील तर आपल्याला डिसिजन कळेल. पंचांचा निर्णय आता काय आलाय तो. नवीन बॅटर येतो हरिदास येतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. 37 धावा आहेत. अंतिम षटक सुरू आहे. प्रकाश स्ट्राईकला आहे. पुलाजी इथून चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओर दगडा मारा करतोय अगासानेकडून. लॉफ केला. यावेळेला जेलची शक्यता आहे. 500 हवेमध्ये चेंडू होता बराच वेळ. क्षेत्ररक्षक मात्र दूरवर आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या 39. चेंडू बाकीत अजूनही या षटकातील अशोक पाटील आम्हाला सांगतात की काही चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 39 झाले. फुलाजी पुन्हा एकदा खोदून काढला. चेंडू चालला. यावेळेला आपण तर डीप स्क्वेअरला गेला. 1 धाव कंप्लीट केली. 2 होतात का पाहायचंय. फेकी चूक येत नाहीये. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 41. चला काटायचे कॅप्टन याचे बेतोडीचे कॅप्टन या टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेक करू. धनाजी फुलाजी बॅकफुट गेलाय. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. मगाशीच मी म्हणतो विनोद पाटील की प्रकाशला असे चेंडू टाकले ना शॉर्ट ऑफ लेनची तो बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट खूप चांगल्या पद्धतीने करतो आणि ते केले त्याने. धावा झाला 10 फलकात 45. खूप चांगला फटका होता. 2 स्क्वेअर कटचे लाजवाब चौकार मारलेत प्रकाशने. कटेचे कॅप्टन आलेले आहेत. चला बेतोडीचे कॅप्टन या टॉस साठी या चेंडूच्या समाप्तीनंतर आपण लगेच टॉस करू. सोमन पाटील देखील आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अशोक पाटील मिकी माऊस थोडेशा थकले आहेत. शांत राहिलेत. अंतिम चेंडू फुलाजी तू प्रकाश
ओ चांगला चेंडू ते यावेळेला पुढे सरसावले ते ड्राईव्ह करायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफलकात 45 46 धावांचं लक्ष असणार. इथून सावे फुटी प्लस संघासमोर पाच्या सावे संघ हे लक्ष पार करतो की दातरी संघ त्यांना रोखतोय. चला आपण या टॉस देखील आपण करूया. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. बेतोडीचे कॅप्टन देखील आलेच. दातुलीचे कॅप्टन आपण तर मैदानावर खेळत आहेत. तर काटेचे कॅप्टन देखील आलेत. तर साबे संघ जर जिंकला तर धीरज पाटील यांच्याकडे 2000 रुपये. नाही प्रमोद मळी तुमचे कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. टॉस देखील आपण करणार आहोत. बेतोडे पक्ष काटाई दोन बलाढ्य संघांमधील ही मॅच. सुदर्शन पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस झालाय. टॉस कोणी जिंकला आम्हाला कळवा. काटे संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग आहे. मॅच जशी सुरू होईल ते जाऊया दुसऱ्या आणि आमचे साथी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे धन्यवाद. डीजे दरम्यान आदरणीय आदेश भगत दिवा यांचं आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन आदेश भगत यांना की आपण मंचावरती या. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष यांचं आपण स्वागत करूया. तर काटईने टॉस जिंकलेले प्रथम फिल्डिंग करणार आहेत. बघा सुभाष वैती देखील आलेले आहेत. सुभाष वैती यांचे स्वागत. दातिली संघ खेळतोय. या संघाला समर्थन देण्यासाठी या ठिकाणी ते आलेले आहेत. मगाशी आपण आगासांना सपोर्ट करताना बघितलं. विराज मुंडेची उपस्थिती. टार्गेट 46 आहे. आई गावदेवी जीवदान क्रिकेट संघ 640+ला 46 धावा करायच्या आहेत. दातुली संघ फिल्डिंग साठी सज्ज होतोय. मैदानावरती आपण बघतायत दुपारचं रगरक्त ऊन. सामना क्रमांक 5वा. दुसऱ्या फेरीतीला पहिला सामना मैदानावरती रंगतोय. यानंतर काटई आणि बेतोड्यामध्ये दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच जिथे काटेरी जिंकलेला टॉस बेतोडे करणार आहे बॅटिंग. पण जाऊया तुर्तास या मॅचच्या दिशेने. 17 अखेरचं या ठिकाणी आपण बघतो. या मॅचचं शेवटचं 17 जिथे 46 धावांचं टार्गेट 4 ओव्हरमध्ये पूर्ण करायचं आहे. पहिल्या मॅचमध्ये 28 करताना साबे संघाने थोडासा संघर्ष जरूर केला. पण ती मॅच पहिली होती. तिथून आता काहीतरी बोध घेऊन या मॅचमध्ये आता मात्र 46 धावा करायच्या आहेत. दरम्यान आदरणीय आदेश भगत यांचं आगमन होतंय. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती गेली कित्येक वर्ष आपण बघतोय. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू व एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व आणि तितकेच जबरदस्त असे राजकारणी म्हणून देखील त्यांची ओळख आहे. सामाजिक कार्यात देखील त्यांचा खूप मोठा हातखंड आहे. दिवा विभागातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. असे आदेशजी भगत यांचं आगमन झालेले. क्रिकेट हा त्यांचा अत्यंत आवडीचा विषय. या खेळाने त्यांना एक ओळख निर्माण करून दिली. जरी राजकीय क्षेत्रामध्ये नाव मोठं असेल, ॲडव्होकेट म्हणून नाव मोठं असलं तरी क्रिकेटने नेहमीच या क्षेत्रामध्ये त्यांचं कौतुक केलेलं आहे. क्रिकेटमध्ये त्यांचं फार मोठं नाव आपण अनेकदा बघितलेलं आहे. फार कमी वेळ मिळतो क्रिकेटसाठी. तर एक काळ आदेश भगत यांनी अक्षरशः हलवून ठेवला होता आणि तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून नेहमीच तो परिचय त्यांच्या बॅटिंगमधून त्यांनी दिलेला आहे कित्येक स्पर्धांमध्ये. पुढे आपण मैदानावरती 46 धावा करायच्या आहेत. ओपनिंग पेअर दिगंबर आणि प्रदीप त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. बॉलिंग मार्कवर हरिदास
दातिवली संघाचे फ्रंट लाईन बॉलर तयार होत आहेत. पहिल्या मॅच मध्ये हरिदासने 2 ओव्हरमध्ये केवळ 13 धावा दिल्या होत्या, 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. तशाच प्रकारची बॉलिंग आता अपेक्षित आहे, पण या मॅच मध्ये केवळ 1 षटक फेकू शकतील. वेळ जास्त घेऊ नका, 8 मॅच कव्हर करायचे आहेत. तर बघा सुदर्शन पाटील या स्पर्धेचे आयोजक. सुदर्शन पाटील याचकडून साबे संघाच्या प्रत्येक फलंदाजाला प्रत्येक षटकाराला 500 रुपये. हो हो, हा चेंडू पडल्यानंतर निघतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलाच बॉल डॉट येतोय. अत्यंत चांगली लाईन लेंथ. फार गती नसली तरी चालेल, पण ॲक्युरेसी बॉलिंग करताना फार महत्त्वाची असते. ते ॲक्युरेसी प्रत्येक बॉलरकडे असतेच असं नाही. बऱ्याचदा एक चांगला गोलंदाजही नियंत्रण हरून बसतो आणि कुठेही दिशाहीन गोलंदाजी होताना आपण बघतोय. ओ हो, काय स्लाइस केलंय. व्हॉट अ शॉट. तंत्रशुद्ध फटका. 4 धावा. सुंदर फटका, सुंदर नृत्य, सुंदर संगीत सादर करतात आमचे डीजे करण. बॉलिंग मार्कवर हरिदास पुन्हा एकदा. लॉफ्ट केलाय कव्हरच्या दिशेने. फिल्डर चेंडूच्या खाली येत आहेत. जजमेंट नाही करता आलं त्या ठिकाणी. आपण बघतायत 2 धावा इथून मिळतील आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय झाले ती 6. टार्गेट 46 आहे. 40 धावा इथून अजूनही करायच्या आहेत. आणि बघूया साबे संघ घरच्या मैदानावरती या घरच्या स्पर्धेमध्ये नक्कीच इथून पलटवार करेल, प्रत्युत्तर देईल. जिंकण्याचा अतोनात प्रयत्न या मैदानावरती केला जाईल. पहिल्या मॅच मध्ये आगासानला पराभूत केलं. दुसऱ्या बाजूने दातिवलीने गोळवली असंघाला पराभूत केलं होतं आणि दुसऱ्या फेरीमध्ये आता हे 2 संघ एकमेकांच्या समोर. दोन्ही गावा शेजारी शेजारीच आहेत. हो हो, फ्रंट फूट वरती येऊन ड्राईव्ह करायचं होतं, संपर्क नाही झाला. हरिदास बघा 40+ क्रिकेट खेळतायत, पण काय वेग आणि काय डेडिकेशन आपण बघतायत. काय कमिटमेंट आहे. पहिल्या मॅच मध्ये 2 ओव्हरमध्ये 13 धावा दिल्या होत्या, फक्त 2 विकेटही प्राप्त केले होते. तो कॉन्फिडन्स कुठेतरी या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. हरिदास शेलार ओर द विकेट. हो हो, आणखीन एक सुपर चेंडू पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघतोय आणि आपण बघताय यावेळेसचा डॉट बॉल. गोलंदाजी अप्रतिम होते. 1 चौकार जरूर आलाय, पण बघा 5 बॉल मध्ये 3 चेंडू डॉट फेकलेले आहेत. 1 चौकार, 1 दुहेरी धाव, 6 धावा धावफलकावरती बघतोय. दिगंबर सारख्या फलंदाजाला शांत ठेवलंय. फुल टॉस कव्हरच्या दिशेने एक्झिक्यूट करतायत. फिल्डर धावतायत धावतायत धावतायत. चेंडूने ओलांडले सीमारेषा आणि धावा मिळतील इथून 4. क्या बात आहे डीजे. देऊल चमचमते आणि या गाण्यावरती सुंदर नृत्य सादर केले आमच्या मिकीने. मिकी माऊस, गुड जॉब. कालच्या दिवसामध्ये अप्रतिम कामगिरी मिकीची राहिली. आजही मिकी या ठिकाणी सगळ्यांना एंटरटेन करतायत. यूट्यूबवरती अनेक जण कमेंट करतायत की सुंदर नाचतायत मिकी. लहान मुलांना नेहमी आवडतं. त्यांचं नाव खरं विशाल आहे. तर प्रत्येक व्यक्तीच्या नागे एक कलाकार असतो, आतमध्ये कलाकार असतो आणि मिकी माऊसच्या आतमध्ये आमचे विशाल आहेत. धावा धावफलकावरती बघतोय 10 करायचे आहेत. अजूनही विजयासाठी 36 धावा. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावांची आवश्यकता आहे 12ची.
एकही विकेट गमावला नाहीये. मैदानावरती आपण बघतायत दिगंबर आणि प्रदीप हे दोन बंधुराज बॅटिंग करतायत. पण दिगंबरने पहिलं षटक फेस केलं, तिथे 3 चेंडू डॉट आले आणि 2 चौकार एक डबलच्या साहाय्याने 6 वरती खेळत आहेत. उन्हाचा तडाखा आता हळूहळू वाढत चाललाय, थंडी हळूहळू उसरत चालली आहे. दिवस हळूहळू आता मोठा होत जाईल. मकर संक्रांतीनंतर आपण बघत असतो. त्यामुळे भारतामध्ये 4 महिने उन्हाळा, 4 महिने पावसाळा, 4 महिने हिवाळा असा एकमेव देश आहे या जगामध्ये की जिथे 4-4 महिन्यामध्ये हा ऋतू बदलत असतो. परदेशात तुम्ही गेला तर कधीही पाऊस पडतो, कधीही थंडी पडते, कधी कधी सूर्य देखील तिकडे निघत नाही बरेच दिवस. हा डॉट बॉल बॉलिंग मार्कवर पाचारण करण्यात आलेले अतुल पाटील सलग 2 चेंडू डॉट फेकलेले आहेत. अशाच प्रकारे जर बॉलिंग झाली तर मात्र या मॅचमध्ये चांगली कामगिरी होईल ती दातिवरीची आणि पकडगट्ट निर्माण करू शकतो, दबाव टाकू शकतो साबेवरती. सलग 2 चेंडू डॉट फेकलेले आहेत अतुल पाटील. हा देखील जातोय, बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी या स्टाईल मध्ये बॅटिंग करतायत. संपर्क नाहीये, तंत्र नाहीये, चेंडूवरची नजर नाहीये. दिगंबर सांगतायत की कुठे खेळायचंय आणि नॉनस्टॉप गेंडला दिगंबर देखील थोडेसे प्रेशराईज झालेले आहेत कारण 3 चेंडू डॉट आलेले आहेत. हा चेंडू फाईन लेगला येतोय. ओ जजमेंट चुकलंय, अडवता आला असता नाही अडवला, येतोय सीमारेषेबाहेर चौकार. आवड ज्याला माझी त्याची मी त्यालाच आणला. आम्हाला आवड होती मिकी माऊची, आम्ही त्याला आणलेलं आहे. आणि बघा काय बॉलिंग करतायत मैदानावरती अतुल. दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये जणू काय बॉल नाही गोळे फेकतायत तोफेचे. 4 डॉट आलेत. जो चौकार आला तो नशिबाच्या साहाय्याने आला असं म्हणू शकतो. हा देखील संपर्क नाही आणि हे षटक या ठिकाणी आपण बघताय संपन्न झालेलं आहे. या षटकाने साबे संघाची चिंता वाढवलेली आहे. या संघाचा फ्रंट लाईन बॅट्समन मात्र प्रदीप हतबल झाला या ओव्हरमध्ये, ज्याने 5 चेंडू डॉट फेस केले, फक्त 4 धावा आल्या आणि 2 मिनिटात हे षटक संपलेलं आहे. बघा अशोक पाटील आम्हाला सांगतायत. आणि 2 मिनिटात का संपलं तर 5 डॉट आले. जेव्हा डॉट बॉल येतात तेव्हा षटक लवकर संपतात. रवींद्र जडेजाच्या नावावरती सर्वाधिक वेगवान षटक फेकण्याचा रेकॉर्ड आपण बघितलं तर आहे. एकूण 4 धावा या ओव्हरमध्ये आल्यात, 14 धावा आल्यात. आता 12 बॉलमध्ये विजयासाठी येथून हव्यात धावा, एकूण 32. या षटकाने दबाव वाढवलेला आहे. या ओव्हरमध्ये किमान 10 ते 15 धावा यायला हव्या होत्या, पण 5 चेंडू डॉट या ओव्हरमध्ये, मागच्या ओव्हरमध्ये 3 चेंडू डॉट, म्हणजे 12 बॉलमध्ये 8 चेंडू डॉट आहेत. फक्त 4 बॉलवरती रन आलेत. मग 8 चेंडू डॉट गेल्यानंतर मॅच जिंकायची कशी हा प्रश्न इथे उपस्थित होतोय. हो सरळ निघतोय बॉल हा, आणखीन एक डॉट बॉल. 8 चेंडू ऑलरेडी डॉट होते, त्यामध्ये 1 चेंडू आणखीन ऍड करा. 9वा चेंडू आतापर्यंत डॉट गेलेले आहे. सिंगल डबल्सलाही प्राधान्य दिलं जात नाहीये. हे डॉट चेंडू शेवटच्या टप्प्यामध्ये वाट लावतात. ओ कट करतायत, पॉइंटला जाईल चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. बॉल चॉईस केलाय का? कधी चेंडू हरवला फुटला तर नवीन दिला जाईल. आणि भाऊ पाटील आनंद शिंदेचं गाणं त्याने सादर केलं, नवीन पोपट. हा हे गाणं प्रचंड गाजलं, पण आता सध्या पोपट पाळण्यावरती बंदी आहे, पोपट विकण्यावरती बंदी आहे. पूर्वी आपण बघितलं तर कित्येक भैये खांद्यावरती पिंजरे घेऊन फिरायचे, आता ते दिसत नाही. कडक कायदे झाले आहेत. आमचा ॲक्वेरियमचं शॉप आहे, आम्हाला माहिती आहे की पोपट जर विकायला ठेवला तर दुकान सील करतात, डायरेक्ट तुमच्यावरती केस होते. पोपट आणि कासव असे काही जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यावरती बॅन आहे.
आता पलावामध्ये आपण एक व्हिडिओ बघितला होता, तिथे अजगर आणि चिंपांजी पकडले गेले. हा चेंडू हवेत, फलंदाज बाद, दिगंबरला बाद व्हावं लागेल. पहिल्या विकेटचं बदल मैदानावरती साबेच्या. त्या ठिकाणी आपण आदरणीय आदेश भगत यांना सन्मानित करूया. राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील हे फार मोठं नाव. संदीपजी भोईर यांना विनंती करेन आपण आदेशजी भगत यांना सन्मानित करायचं आहे. त्यांची उपस्थिती प्रार्थनीय आपल्यासाठी. इक्वेशन आपण बघूया. या ठिकाणी आम्हाला अशोक पाटील सांगतील. आज इक्वेशनची वहीच त्यांनी काढली नाही, कारण आज तशी वेळ आली नाही. एकदम लो स्कोरिंग मॅचेस झालेले आहेत. सन्मान होतोय, स्क्रीनमध्ये बघू शकाल. एक हँडसम पर्सनॅलिटी, तुम्हा सगळ्यांचे लाडके कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय आदेशजी भगत मॅन फ्रॉम दिवा यांचा सन्मान या मंचावरती संदीपजी भोईर यांच्या शुभ हस्ते होताना. वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. धावा धावपलकावरती आपण बघतात 20-26 धावा जुनी करायच्यात विजयासाठी. मनोज खंडागळे बॉलिंग मार्क वरती. आणखीन एक डॉट बॉल आपण बघतायत. पहिल्या ओव्हर मध्ये 3, दुसऱ्या ओव्हर मध्ये 5, या ओव्हर मध्ये देखील 2 डॉट आलेले आहेत. तब्बल 10 चेंडू डॉट गेलेले आहेत. आणि गणेश साळुंके म्हणतायत की काय करणार, अशा मॅचेस कशा जिंकणार आपण. लॉफ्ट केलाय, पाठवलाय मिड विकेटच्या दिशेने. हा चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. येतोय हा चौकार. चोवीस धावा झाल्यात आणि 22 धावांची गरज आहे 6 बॉल मध्ये. होणार का प्रश्न आहे. रेग्युलर क्रिकेट मध्ये झाल्या होत्या आणि त्या केल्या होत्या पडल्याच्या वैभवने. भोपरच्या विरुद्ध 6-22, 6-25 झाल्या होत्या. अशा अनेक रेकॉर्ड्स आपण होताना बघत असतो. पण बघूया या मैदानावरती काय घडतंय. 6 बॉल 22. प्रमोद स्ट्राईकला आहेत. पहिलाच बॉल खूप उशिराने खेळले. चेंडू निघून गेल्यानंतर ही बॅट फिरलेली आहे. टायमिंग फार महत्वाचा असतं आणि तो संपर्क झाला नाही. डॉट बॉल. 5 बॉल 22. 11वा चेंडू डॉट आलाय आणि हा देखील डॉट. 12 चेंडू डॉट म्हणजे 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 12 चेंडू डॉट म्हणजे 2 ओव्हर तुम्ही डॉट खेळलेले आहेत. त्या 12 मध्ये 12 आले असता तरी मॅच जवळपास आलीच ती. किरण यांचं आगमन होते. उद्या तयारी असेल किरणची, सचिनची. बघा आमच्या मिकीला कॅश प्राइज दिलेली आहे. अतुल भगत याने दिलेले आहे आणि नक्कीच अतुल भगत यांचं कौतुक करायला हवं. आणि मिकीला त्यांनी कॅश प्राइज दिलेली आहे. कुठेतरी त्यांच्या मेहनतीची कदर त्यांनी केलेली आहे. अशा प्रकारे आपण बघतात फलंदाज प्रमोद देखील बाद झालेले आहेत. आणि अतुल भगत यांनी बघितले, नोटीस केलं की सकाळपासून आल्यानंतर उभं राहावं लागतं कंटिन्यू. जवळजवळ 2-3 तास कधी कधी उभं राहावं लागतं. मध्येच एखादा छोटासा मिनी ब्रेक आमचे विशाल घेतात. त्यानंतर पुन्हा एकदा तो मुखवटा चढवतात. पुन्हा एकदा समोर स्टेजच्या येऊन त्या ठिकाणी नृत्य सादर करतायत. सगळ्या गोष्टीला मेहनत आहे बघा. अनेक जण म्हणतात की काय
मेहनत लागते. बऱ्याचदा आम्हालाही म्हणतात की कॉमेंटेटरला काय कॉमेंट्री करायचे बोलायचे फक्त आणि त्यानंतर 4 ओव्हर 5 ओव्हर नंतर ब्रेकही मिळतो. पण शेवटी प्रत्येक गोष्टीला एनर्जी लागतेच. स्कोररलाही कॉन्सन्ट्रेट करावं लागतं, मेंदूचा वापर करावा लागतो, लक्ष द्यावं लागतं, डोळ्यात तेल टाकून काम करावं लागतं. अंपायरचाही जॉब फार रिस्की आहे. प्रत्येकाला असं वाटतं की त्याचं काम सोपं आहे. रिक्षा चालवणाऱ्याला वाटतं की नोकरी चांगली, नोकरी करणाऱ्याला वाटतं की रिक्षा चांगली. माणूस समाधानी कुठेच नसतो. हो लॉब केलाय पण हे फटके आधी का नाही आले हा प्रश्न इथे निर्माण होतो. या षटकाराने विजयाच्या दिशेने हा संघ जाणार नाही पण कुठेतरी धावसंख्येत थोडीशी भर पडेल. पंचांनी दोन्ही हात वर केलेले आहेत. सुरुवातीला जे चेंडू डॉट आले आता ते कव्हर करणं फार कठीण आहे. धाव फलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 31. 1 बॉल आणि 15 करायचे आहेत. आणि आता ड्राईव्ह करतायत लॉंग ऑनला. अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे तो म्हणजे टीम दातिवलीने आणि हा सामना त्याने जिंकलेला आहे 14 धावांनी. त्याचं हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड दातिवली. हार्ड लक साबे. खेळ तुमचा बॅटिंग मध्ये चांगला राहिला नाही. 12 चेंडू तुम्ही डॉट फेस केले 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. त्यामुळे 12 बॉल मध्ये तुम्ही